नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला भरपूर पुरण भरून मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. मी ह्या कपने 1 कप हरभऱ्याची डाळ घेतली आणि डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्याच कपनी 1 कप मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि त्याच कपनी 1.5 कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ मी 2 वेळा चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आपण गिरणीतून सुद्धा गव्हाचं पीठ बारीकच दळून आणायचे. थोडी हळद लागणार आहे आपल्याला. 2 चमचे तेल घेतले. त्यातलं 1 चमचा तेल मी डाळ शिजवताना वापरणार आहे आणि 1 चमचा तेल पीठ भिजवताना आपल्याला वापरायचं आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घेतली. थोडं जायफळ लागणार आहे आणि चवीनुसार मीठ. तर सगळ्यात आधी मी ही डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. म्हणजे डाळीला जर काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाईल. डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही डाळ कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये पाणी घालूयात. मी कटाची आमटी करणार आहे, त्यामुळे डाळ ज्या कपने मी घेतली आहे त्याच कपने 3 कप पाणी मी डाळीमध्ये घालणार आहे. मला जर आमटी करायची नसेल तर 2 कप पाणी घालून तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता. आता ह्या डाळीमध्ये मी 2 ते 3 चिमूट हळद घातली आहे. त्यातच आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता. डाळ शिजवताना जर आपण तेल किंवा तूप घातलं तर डाळ व्यवस्थित शिजते आणि कुकरमधून उतूही जात नाही. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात. मी एका बाउलमध्ये पीठ काढून घेतले. आता पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1 चमचा तेल घालून घेऊयात. पीठ भिजवण्यासाठी मी जे पाणी घेतले त्या पाण्यात मी थोडी हळद घालून घेते आणि ह्या पाण्याने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे, म्हणजे पोळीला छान कलर येतो. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. ज्या कपने मी 1 कप डाळ घेतलेली त्याच कपने मी 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतले. तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा पण घेऊ शकता. आपण पिठामध्ये 1 चमचा तेल घातले, त्यामुळे असं हाताने पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पोळी एकदम छान मऊ लुसलुशीत होते. आता हे पीठ भिजवून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. आपण चपातीला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. पीठ भिजवताना आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. मी 1 ग्लास पाणी घेतले, त्यातलं पाऊण ग्लास पाणी पीठ भिजवायला लागले. आता थोडं तेल लावून पीठ पुन्हा एकसारखं करून घ्यायचे आणि पीठ आपल्याला छान मळून मळून घ्यायचे, म्हणजे पोळ्या एकदम छान होतात, फुटत नाहीत. पीठ मळून झाले. आता सुती कापड ओलं करून ठेवायचे आणि साधारण अर्धा तास पीठ मी भिजून घेणार आहे. कुकरचं झाकण काढते आणि डाळ शिजली का ते आपण पाहूयात. डाळ एकदम छान शिजली आहे, छान मऊ झाली. हे पहा, एकदम छान डाळ शिजलेली आहे. आता ह्या डाळीतलं पाणी आपण काढून घेऊयात. मी इथे खाली एक भांडं घेतले आणि त्यावरती चाळणी ठेवली आणि ह्या डाळीतलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे. अशी 5 मिनिटं डाळ मी चाळणीवर ठेवणार आहे, म्हणजे डाळीतलं पाणी निथळेल. डाळ चांगली निथळली आहे. आपल्याला ह्या डाळीच्या पाण्यापासून कटाची आमटी तयार करायची. ह्या पाण्याला आम्ही येळवणी म्हणतो. आता मी हे बाजूला ठेवते. मी एक कुकरचा डबा घेतला आहे, त्यावरती चाळणी ठेवली आणि चमचा किंवा ग्लास घेऊन हे पुरण आपल्याला गाळून घ्यायचे. गूळ घालण्याआधीच ही डाळ आपण गाळून घेणार आहे, म्हणजे डाळ पटकन गाळली जाते. यातली 2 ते 3 चमचे डाळ मी कटाच्या आमटीसाठी बाजूला ठेवली आहे. मी चमच्याने डाळ अशी गाळून घेते. तुम्ही फुलपात्र किंवा ग्लासही घेऊ शकता. डाळ आपण भिजवलेली नाही तरीसुद्धा एकदम छान मऊसूत शिजलेली आहे, त्यामुळे पटकन गाळता येते. सगळी डाळ मी गाळून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मी काढून घेते. चाळणीच्या मागे जी डाळ आहे ती मी सगळी काढून घेते भांड्यामध्ये.
आता हे पुरण मी कुकरमध्ये काढून घेतले। आता ह्यातच मी 1 कप गूळ घालते। कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवली आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता जसा जसा गूळ विरघळतोय तसं हे मिश्रण पातळ झालंय। आता हे पुरण घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे। मी 1 कप डाळीसाठी 1 कप गूळ वापरलाय। तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तरीही चालणार आहे किंवा नुसत्या साखरेच्या केल्या पोळ्या तरीही चालणार आहे। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। पुरण पातळ झालंय। आता आपल्याला हे एकसारखं परतत राहायचंय। पुरण घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे। पुरण तयार झालंय का ते आता आपण पाहूया। आता हे उलटणं मी उभं केलं आहे आणि उलटणं जर पडत नाही म्हणजे आपलं पुरण तयार करून झालेलं आहे। पुरण परतून झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे। आता हे मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे। मी गॅस बंद केलाय। पुरण आपण थंड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता पुरण थंड झालंय। खूप छान झालंय पुरण आणि पीठही भिजलेलं आहे। आपण पाहूयात। पीठ सुद्धा छान भिजलंय। पुन्हा तेलाचा हात लावून एकसारखं करून घेऊयात। पीठ भिजवताना आपण थोडं सैलसरच भिजवलं होतं, त्यामुळे पीठ एकदम मस्त भिजले। तुम्हाला दाखवते। हे पहा किती छान भिजले। आता आपल्याला पिठाचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचेत। पोळी किती लहान किंवा मोठी करायची त्या अंदाजे उंडा तयार करून घ्यायचा आहे। मी साधारण लिंबा एवढा उंडा तयार करून घेते। मी सगळे उंडे तयार करून घेतलेत। आता आपल्याला पुरणाचे उंडे सुद्धा तयार करून घ्यायचेत। पुरणाचा उंडा पिठाच्या उंड्यापेक्षा मोठा घ्यायचा आहे आणि असे पुरणाचे आणि पिठाचे उंडे तयार करून घेतले की पोळ्या पटपट लाटता येतात। आपले पुरणाचे उंडे तयार करून झालेत। पिठाच्या उंडापेक्षा पुरणाचा उंडा मोठा आहे। आता आपण पोळ्या करून घेऊयात। मी मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैदा किंवा तांदळाची पिठी घेतली तरीही चालेल। आता ह्या मैद्यामध्ये पीठ घोळवून घ्यायचे आणि असं 2 बोटांनी पिठाची वाटी तयार करून घ्यायची। मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचे आणि साईडनी थोडी पातळ करून घ्यायची। आता हे पुरण ह्या पिठावर ठेवले। पुरण एका हाताने एका बोटाने दाबत राहायचे आणि दुसऱ्या हाताने खालचं पीठ वरती सरकून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित पिठामध्ये पुरण भरता येतं। ह्या पद्धतीने असं व्यवस्थित आपल्याला खालचं पीठ वरती सरकून घ्यायचे आणि एका बोटाने असं दाबत राहायचे। जास्तीचं पीठ काढून घ्यायचे आणि पुन्हा हातावरती एकसारखं करून घ्यायचे, म्हणजे पुरण व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं। आता मी हे मैद्यामध्ये घोळवून घेतले आणि हाताने पुन्हा एकसारखं करून घेते। असं हाताने एकसारखं केल्यामुळे पोळीच्या कडेपर्यंत पुरण अगदी व्यवस्थित पसरतं। आता पोळपाटावर थोडा मैदा घातलाय। मी पोळपाटाला सुती कापड बांधून घेतले, म्हणजे पोळ्याखाली पोळपाटाला चिटकत नाही। आता पोळी लाटून घेऊया। त्याआधी मी हाताने थोडीशी अशी पसरून घेते। आता पोळी लाटूयात। पोळी लाटताना आधी पोळीच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत। पोळी अगदी अलगद हाताने लाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। आणि आपण पोळी लाटताना पोळपाट फिरवून पोळी लाटून घ्यायची आहे। छान पातळ पोळी आपण लाटायची आहे। जर आपण पोळी उचलायला गेलो तर ती मध्ये फाटू शकते, त्यामुळे पोळपाट फिरवायचा आहे पोळी लाटताना, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित पोळी लाटता येते।
तुम्ही बघू शकता मी अगदी अलगद हाताने लाटणं पोळपाटावरती फिरवते. असं केल्यामुळे पोळीला जास्त जोर लागत नाही आणि पोळी फाटत नाही. पोळी एकदम छान लाटून झालेली आहे. सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरलं आहे. पोळी एकदम छान पातळ झाली आहे. हे बघा किती छान झाली पोळी. आता आपण पोळी भाजून घेऊयात. मी गॅसवर तवा ठेवलाय. तव्यावरती थोडं तेल घातले. तवा गरम झालाय. आता पोळी तव्यावर घालते. पोळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवायची आहे. जर आपण लो फ्लेमवरती पोळी भाजून घेतली तर ती कडक होते. आता वरतून तेल लावून घेऊयात. एका साईडनी पोळी हलकीशी फुगायला लागली की आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे. मी पोळीला तेल लावले. तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता. आणि पोळी भाजताना जास्त उलटपलट करायची नाही. आता मी पलटून घेतली पोळी. दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घेऊयात. आता ही पोळी आपण पलटून घेऊयात. तुम्ही बघू शकता पोळी पुरीसारखी एकदम छान टम्म फुगलेली आहे. पोळी भाजून झाली. आता मी पोळी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पोळ्या मी तयार करून घेणार आहे. तयार झाल्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या. तुम्ही ह्या होळीला नक्की पोळी करून बघा. खूप छान झालेल्या आहेत. मी तुम्हाला एक पोळी तोडूनही दाखवते. तुम्हाला मी एक पोळी तोडून दाखवते. हे पहा किती छान मऊसूत झालेली आहे आणि भरपूर पुरण आहे पोळीमध्ये. हे पहा वरचं कवरसुद्धा एकदम पातळ आहे. तुम्ही ह्या पद्धतीने पोळी तयार करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.